नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 26 जूनचा एपिसोड रिव्ह्यू आपण पाहत आहोत. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलं आहे की सायलीने विड्याची पाने आणि सगळा मसाला ऑर्डर केलेला असतो. त्याची डिलिव्हरी आल्यानंतर ती पाने ती अशी घेऊन जाऊन पुसून व्यवस्थित किचनमध्ये अंतरते सगळ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये तो मसाला घालून ती विड्याची पाने अशी मस्तपैकी तयार करते. बघा ना, कोणाचं लक्षही नसतं की सायली ही काय करते आहे, कुठे गेली आहे, काय करत आहे वगैरे, कोणालाच काहीच माहित नसतं. ती अचानक विड्याच्या पानाचं ताट घेऊन अस्मिता समोर येते, म्हणते, अस्मिता ताई हे घ्या, तुम्हाला विड्याची पानं खायची इच्छा झाली होती ना. असे म्हटल्यानंतर सगळेजण खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, विड्याची पानं, हे घ्या खा. म्हणून सायली ते ताट अस्मिता समोर ठेवते. तर अस्मिता ते विड्याचं पान बघून खूप खुश होते. तिला ते खायची इच्छा झालेली असते, तिला डोहायला लागलेले असतात ना, त्याच्यामुळे. प्रतापराव सायलीला म्हणतात, अगं सायली, आम्ही सगळे इथेच होतो, आमचं कोणाचं लक्ष नाही गेलं तुझ्याकडे. तुला सांगतो बाळा, कोणाच्या नकळतही सगळ्यांचं मन कसं जपायचं हे कोणाकडून शिकावं तर सायलीकडून शिकावं, असं ते प्रियाकडे बघत म्हणतात. प्रियाला हा बरोबर टोमणा लागतो. कल्पनाताई सायलीकडे बघत राहतात. त्यांना खरं तर कौतुक करायचं असतं, पण त्यांच्या ओठातून ते शब्द बाहेर पडत नसतात, त्यांचं ते धाडस होत नसतं असं आपण म्हणू. पण हा सगळा कल्पनाताईंचा खेळ प्रतापराव बघत असतात. त्यांनी तो बरोबर रात्री पुरता केला. बघा ना, हा सीन खूप त्यांनी छान दाखवलाय. रात्री झोपायची तयारी करत असतात तेव्हा प्रतापराव म्हणतात, हो ग कल्पना, आज पान खायचा प्लॅन छान होता ना. कल्पनाताई म्हणतात, हो ना, छान होता. आधी पूर्वी आपण पान खायचो आणि तो स्टेशनवाला नाही का, तिथून पूर्णाईला पान आवडतं म्हणून मी ते पान घेऊन यायचो. पण नंतर पूर्णाईंचं पथ्य सुरू झालं आणि आपलं पान खायचंही बंद झालं. आणि मुद्दाम घरात कोण पान बनवणार ना. बघ ना, अस्मितामुळे घरात पान बनवलं गेलं, सगळ्यांची चंगळ झाली, अगदी तुझी सुद्धा. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे आता मला पान आवडतं हा काही गुन्हा आहे का. तेव्हा प्रतापराव म्हणतात, छे छे, मुळीच नाही. पण पान ज्याने बनवलं त्याचं कौतुक न करणं हा मात्र गुन्हा असू शकतो बरं का. तेव्हा कल्पनाताईंना हे थोडंसं खटकतं. त्या म्हणतात, तुम्ही करता ना तुमच्या सुनेचं तोंड भरून कौतुक, मग झालंच ना, मी कशाला करायला पाहिजे. तेव्हा प्रतापराव म्हणतात, हो हो हो, मी करतोय ना, आणि कुणाचंही कौतुक करताना मला हातचं राखून ठेवता येत नाही. आणि जी गोष्ट माझ्या लक्षात आली ती तुझ्या लक्षात आली नाही हा कल्पना. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे बघ ना, जेव्हा अस्मिताने पान खायची इच्छा व्यक्त केली तेव्हा तन्वी तिथेच होती आणि 24 तास अस्मिताच्या गळ्यात पडणारी ही तन्वी, तिने काहीच एफर्ट्स घेतले नाहीत. म्हणजे बघ ना, तिने जेव्हा पान खायची इच्छा व्यक्त केली तेव्हा ती म्हणाली नाही की काही करू किंवा मी करून आणेन किंवा साधा ऑर्डरही नाही केलं तिने पान तिच्यासाठी. पण जी अस्मिता सायलीसोबत एवढ्या तुसडेपणानं वागते, तिच्यासाठी सायलीने तिचे डोहाळे पुरवले. कोणी पुरवले? माझ्या सुनेने पुरवले. आणि खरं सांगू का कल्पना, जेव्हापासून अस्मिता गरोदर आहे हे समजलंय तेव्हापासून सायली तुझ्या इतकी तिची काळजी घेते बरं का. आता सायलीचं मन इतकं स्वच्छ आहे, याची अजून किती पावती हवी आहे तुला. असं म्हटल्यानंतर कल्पनाताई काहीच म्हणत नाहीत आणि त्या झोपी जातात. प्रतापरावांचा चेहरा असा असतो जणू काही पालत्या घडावर पाणी. म्हणजे बघा ना, या कल्पनाताईंचा राग जातच नाही प्रेक्षकांनो. किती केलं, काही केलं तरी बिचारी सायली करून करून दमत आहे. जेव्हा प्रियाकडून त्यांना चांगला अनुभव येईल ना, तेव्हा त्याचे डोळे उघडणार आहेत. बघू आता मालिकेमध्ये पुढे काय होतं.